मिरज पूर्व भागात चोरट्यांचे थैमान, कॅनॉलवरील मोटार चोरीच्या घटनेमुळे शेतकरी संतप्त, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. या आठवड्यात मिरज पूर्व भागाला अवकाळी पावसाने गारपिटीने नुकसान केलं असताना चोरट्यांनी ही संधी साधून घेतली आहे. आधीच अवकाळी गारपिटीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले आहे. त्यामध्ये शेतकरी सावरतोय न सावरतोय तो चोरट्यांनी कॅनॉलवरील मोटार चोरी केल्याच्या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. एरंडोली मल्लेवाडी हद्दीमधील दशरथ दळवी, किरण पाटील, ऋतुराज ममरदंडे यांच्या कॅनॉलवर बसवलेल्या 3 मोटारी चोरट्यांनी काल रात्री लंपास केल्या. साधारण 60,000च्या किमतीची चोरी या ठिकाणी झालेली आहे. यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नमस्कार, मी दशरथ दळवी. सकाळी साधारण 7च्या दरम्यान मी मोटर सुरू करण्यासाठी इथे आलो होतो, पण मोटर सुरू होत नसल्याने शेवाळ अडकले काय बघण्यासाठी मी मोटरकडे आलो. पण शेवाळ काढताना बघितले की बाबा मोटरच नाही आहेत. पाईप कट करून इथल्या मोटरी नेलेल्या आहेत. 3 मोटरी इथल्या चोरीला गेलेल्या आहेत. किरण पाटील यांच्या, ऋतुराज ममरदंडे आणि दशरथ दळवी अशा 3 मोटरी इथून चोरीला गेलेल्या आहेत. साधारणतः प्रत्येक मोटरची किंमत ही 20,000च्या आसपास आहे. टोटल 60,000चं मोटर म्हणजे चोरीला गेलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी याची दक्षता घेऊन याचा तपास करावा ही विनंती. आणि तसेच या 4 दिवसात झालेल्या गारपिटीमुळे सुद्धा शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात इथं नुकसान झालेलं आहे. मोटरी गेल्यामुळं याचा झटका अजून बसलेला आहे शेतकऱ्यांना. तरी लवकरात लवकर पोलिसांनी याची दक्षता घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मिरज.